last lecture we have studied about properties of enzymes, nomenclature of enzymes and classification of enzymes. बघा, प्रॉपर्टीज ऑफ एन्झाईम्समध्ये आपण बघितलं प्रोटेनिशियस नेचर असतं एन्झाईमचं, म्हणजेच काय तर जेवढे पण एन्झाईम्स आहेत तेवढे सगळे प्रोटीननी बनलेले आहेत. त्यानंतर आपण बघितलं की 3 डायमेन्शनल कन्फर्मेशन एन्झाईमचं प्रेझेंट आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये अशा ॲक्टिव्ह साईट्स प्रेझेंट असतात जे की सबस्ट्रेट जाऊन त्याला कंबाईन होतं. त्यानंतर कॅटालायटिक प्रॉपर्टीमध्ये आपण बघितलं की ते फक्त स्पीडअप करतात केमिकल रिॲक्शनमध्ये, स्वतः केमिकल रिॲक्शनमध्ये पार्ट घेत नाहीत, म्हणून ते कॅटलिस्ट म्हणून ॲक्ट होतात असं आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये आपण स्पेसिफिसिटी ऑफ ॲक्शनमध्ये आपण काय बघितलं तर एक ठराविक एन्झाईम जर कन्सिडर केलं तर एक स्पेसिफिक रिॲक्शनमध्येच तो पार्ट घेईल, किंवा दुसरं जर आपण बघितलं तर प्रत्येक एन्झाईम हे स्पेसिफिक सबस्ट्रेटवरतीच ॲक्ट होईल. ते नेक्स्टली वी हॅव स्टडीड अबाउट द रिव्हर्सिबिलिटी ऑफ ॲक्शन, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की जेवढे पण एन्झाईम्स आहेत ते सेन्सिटिव्ह असतात टेम्परेचर आणि pHला. म्हणजेच एन्झाईम जर कन्सिडर केले तर ते ठराविक pHला, म्हणजे ज्याला आपण ऑप्टिमम pH म्हणतो, ऑप्टिमम टेम्परेचर म्हणतो, त्यालाच ते काम करतील. जसं की आपण बघितलं की ॲसिडिक pHला पेप्सिन नावाचा जो एन्झाईम आहे तो काय करेल तर काम करेल, बरोबर. किंवा ट्रिप्सिन नावाचा जो एन्झाईम आहे तो अल्कलाईन pHला काम करतो. म्हणजे एका ठराविक pHलाच एन्झाईम्स काम करत असतात, बरोबर. त्यानंतर नेक्स्टली आपण स्टडी केलं की टेम्परेचरमध्ये पण मग बघितलं की जेवढे पण काही एन्झाईम्स आहेत ते 60 to 70 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे हायर टेम्परेचर असेल तर ते डिस्ट्रॉय होतात, किंवा जर बिलो टेम्परेचर असेल म्हणजे 30च्या बिलो टेम्परेचर असेल तर ते काय करतात, इनॲक्टिव्ह होतात. म्हणजेच ऑप्टिमम टेम्परेचरलाच फक्त एन्झाईम काम करत असतात किंवा त्यांची ॲक्टिव्हिटी दाखवत असतात. जसं की साधारण 20 to 35 डिग्री सेल्सिअस, किंवा आपण असं म्हणू 20 to 40 डिग्री सेल्सिअसलाच एन्झाईम्स काम करतील. देन नेक्स्टली वी आर स्टडी अबाउट द नोमेनक्लेचर ऑफ एन्झाईम, ज्याच्यामध्ये आपण एन्झाईम्सला नाव कशी दिले जातात हे आपण बघितलं, बरोबर. म्हणजे ज्याच्यामध्ये सफिक्स ASE असेल तर समजायचं की तो एन्झाईमचा आहे, किंवा काही वेळेस एन्झाईम त्यांच्या फंक्शनवरून सुद्धा त्यांना नावं दिली जातात. जसं की डिहायड्रोजिनेज जो की हायड्रोजन रिमूव्ह करेल, बरोबर, किंवा डिकार्बोक्सिलेज जो कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह करेल, किंवा अजून दुसरं जर बघितलं तर त्यांचा सोर्स कुठून आहे, म्हणजे एन्झाईम कुठून मिळवले आहेत. जसं की पॅपेन आपण बघितलं जे की पपायापासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. तर अशा प्रकारे मग एन्झाईमला नावं दिली जातात. त्यानंतर नेक्स्टली वी आर स्टडी अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ एन्झाईम, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की एन्झाईमचे वेगवेगळे रोल काय आहेत. जसं की बघा, ऑक्सिडो रिडक्टेज हे एक एन्झाईम आहे जे की ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन घडवून आणतं. किंवा ट्रान्सफरसेस जर कन्सिडर केलं तर हे काय करतात तर हे कॅटलाइज करतात किंवा एक सर्टन ग्रुपला ट्रान्सफर करतात 2 मॉलिक्यूलमध्ये. असे बरेचसे एन्झाईम आपण स्टडी केले. नाव इन अ टुडेज लेक्चर वी विल डिस्कस अबाउट मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ॲक्शन. बघा, आता मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ॲक्शन जर कन्सिडर केलं तर बेसिक मेकॅनिझम बाय विच एन्झाईम्स कॅटलाइज केमिकल रिॲक्शन बिगिन विथ द बाइंडिंग ऑफ द सबस्ट्रेट. सगळ्यात आधी काय होतं बघा, कोणतीही एन्झाईमची ॲक्शन जर घडायची असेल तर ते एन्झाईम काय करतात तर सगळ्यात पहिल्यांदा सबस्ट्रेटला जाऊन तो बाइंड होतो, बरोबर. म्हणजेच टू द ॲक्टिव्ह साईट ऑफ द एन्झाईम, एन्झाईमची जी काही ॲक्टिव्ह साईट आहे त्या ॲक्टिव्ह साईटला हा सबस्ट्रेट जाऊन काय होतो, अटॅच होतो. आणि ॲक्टिव्ह साईट जी आहे ती स्पेसिफिक रिजन ऑफ द एन्झाईम विच कंबाईन्स विथ द सबस्ट्रेट. म्हणजेच ही ॲक्टिव्ह साईट काय करते तर त्या सबस्ट्रेटला कंबाईन करते. जसं की आता इथं डायग्रॅममध्ये आपल्याला बघायला मिळेल. बघा, आता हा सबस्ट्रेट आहे, बरोबर, आणि हा एन्झाईम आहे. आता ही एन्झाईमची आपण समजू की ही ॲक्टिव्ह साईट आहे, इथे जे दिसतं ही ॲक्टिव्ह साईट आहे. तर हा सबस्ट्रेट ज्यावेळेस ह्या एन्झाईमला जाऊन अटॅच होईल, कळते, लक्ष येते का बघा, हा सबस्ट्रेट ज्यावेळेस ह्या एन्झाईमला जाऊन अटॅच होईल तर ह्या साईटला आपण काय म्हणतोय, ॲक्टिव्ह साईट म्हणतोय. म्हणजे इथे तुम्हाला बघायला मिळेल तर ॲक्टिव्ह साईट चेंजेस इट्स शेप टू बेटर फिट द सबस्ट्रेट. म्हणजेच ही ॲक्टिव्ह साईट जी आहे ती काय करते तर स्वतःचा शेप बदलते जेणेकरून हा सबस्ट्रेट व्यवस्थित तिथे फिट होईल. आणि त्याच्यानंतर मग एन्झाईम आणि सबस्ट्रेट फिट झाल्यानंतर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतो, ज्यालाच आपण मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ॲक्शन असं म्हणतो. म्हणजेच बघा, द बाइंडिंग ऑफ द सबस्ट्रेट टू द एन्झाईम कॉजेस चेंजेस इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन केमिकल बॉन्ड्स ऑफ द सबस्ट्रेट. बघा, ज्यावेळेस सबस्ट्रेट एन्झाईमला बाइंड होतो त्यावेळेस काय होतंय तर त्यांच्यामध्ये जे काही बॉन्ड तयार होतोय, केमिकल बॉन्ड, कोणामध्ये तर एन्झाईम आणि सबस्ट्रेटमध्ये. लक्षात येते का बघा, एन्झाईम आणि सबस्ट्रेटमध्ये जो काही केमिकल बॉन्ड तयार होतोय तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट केले जात आहेत आणि त्याच्यामुळे तिथं केमिकल रिॲक्शन दोघांमध्ये होतीये आणि प्रोडक्ट फॉर्मेशन होते आणि म्हणूनच एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होते. बघा, म्हणजे इथं लक्षात घ्या, मेकॅनिझम ऑफ एन्झाईम म्हणजे आपण काय सांगतोय तर
हा एन्झाईम आहे, हा सबस्ट्रेट आहे. ज्यावेळेस सबस्ट्रेट एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटला येऊन बाइंड होईल. आता ही जी साईट दिसते ही ॲक्टिव्ह साईट आहे, बरोबर. म्हणजे हा सबस्ट्रेट ह्या एन्झाईमच्या ॲक्टिव्ह साईटला बाइंड होईल. बाइंड झाल्यानंतर तो एन्झाईम स्वतःला काय करेल, एन्झाईम स्वतःला काय करेल तर चेंज करून घेईल, जेणेकरून सबस्ट्रेट तो व्यवस्थित तिथं फिट बसेल. आणि फिट बसल्यानंतर ह्यांच्यामध्ये काय होणार आहे, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होणार आहे आणि इथे केमिकल बॉन्ड तयार होणार आहेत. आणि ह्या केमिकल बॉन्ड तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहेत आणि पुढे जाऊन काय होणार आहे तर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्सपासून नवीन प्रोडक्ट तयार होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट मिळतं, ज्यालाच मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ॲक्शन असं म्हटलं जातं. आता एन्झाईम ॲक्शन जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये दोन मेकॅनिझम्स आहेत. सगळ्यात पहिलं आहे ज्याला आपण म्हणतो लॉक अँड की मॉडेल. आता लॉक अँड की मॉडेल जर कन्सिडर केलं तर बघा, द स्पेसिफिक ॲक्शन ऑफ एन एन्झाईम विथ ए सिंगल सबस्ट्रेट कॅन बी एक्सप्लेन बाय युझिंग लॉक अँड की ॲनालॉग. आता सगळ्यात पहिल्यांदा लॉक आणि की मॉडेल जे आहे ते 1984मध्ये इमिल मिश्चर नावाच्या सायंटिस्टने प्रपोज केलं होतं. हे नाव लक्षात ठेवा. सगळ्यात पहिल्यांदा लॉक आणि की मॉडेल हे कुणी सांगितलं होतं तर इमिल फिशर नावाच्या सायंटिस्टने इन 1894. तर लॉक आणि की मॉडेल म्हणजे काय तर इथे लॉक हा एन्झाईम ॲक्ट होत असतो, एन्झाईम म्हणून ॲक्ट होत असतो आणि की जी आहे ते सबस्ट्रेट म्हणून ॲक्ट होत असते. म्हणजे इथे तुम्ही डायग्राम बघा म्हणजे लक्षात येईल. आता इथे एन्झाईम जर आपण बघितलं, लक्षात येते, तर एन्झाईम हा लॉक म्हणून ॲक्ट होणार आहे आणि सबस्ट्रेट जो आहे तो की म्हणून ॲक्ट होणार आहे. आता इथं काय होतं बघा, एन्झाईममध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे दिसतात इथं ॲक्टिव्ह साईट लिहिलेलं आहे, इथं ॲक्टिव्ह साईट दिलेलं आहे. म्हणजे ह्या एन्झाईमला दोन ॲक्टिव्ह साईट आहे, लक्षात येते का बघा. आणि हा सबस्ट्रेट आता ह्या एन्झाईमला जाऊन काय होणार आहे तर बाइंड होणार आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होईल आणि प्रोडक्ट तयार होईल. आता हा जो सबस्ट्रेट आहे जो की आपण सुक्रोज म्हणू, बरोबर. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये जो सुक्रोज आहे तो डायरेक्टली कन्झ्युम केला जात नाही, ह्या सुक्रोजचं ब्रेकडाऊन व्हावं लागतं. म्हणजे सुक्रोज हा डायसॅकराईट आहे, बरोबर. त्याचं कन्व्हर्जन मोनोसॅकराईटमध्ये व्हावं लागतं. मग त्यासाठी कोण मदत करतं तर सुक्रेज नावाचा एन्झाईम. आता इथे एन्झाईमचं नाव सांगितलेलं नाही आहे, पण लक्षात ठेवा सुक्रेज नावाचा जो एन्झाईम आहे तो काय करेल, ह्या सबस्ट्रेटला जाऊन अटॅच होईल आणि सुक्रोजचं ब्रेकडाऊन करेल. म्हणजे सुरुवातीला एन्झाईम आणि सबस्ट्रेट बाइंड झाल्यानंतर एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होईल, ज्यालाच आपण लॉक अँड की असं म्हणतोय, बरोबर. म्हणजे हे कॉम्प्लेक्स तयार होते, लक्षात येते. आता कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर हा एन्झाईम काय करेल तर ह्या सुक्रोजवरती ॲक्ट होईल आणि ह्या सुक्रोजपासून काय तयार करेल तर दोन मोनोसॅकराईड तयार करेल, ज्यालाच आपण ग्लुकोज आणि फ्रुक्टोज म्हणतो, जे की मोनोसॅकराईड आहेत. म्हणजे हे आपल्याला प्रोडक्ट मिळाले, लक्षात येते का बघा. आणि एन्झाईम तिथून आता लांब गेला. म्हणजे ज्यावेळेस एन्झाईम सबस्ट्रेट एकमेकांना मिळतात त्यावेळेस हा एन्झाईम ह्या सबस्ट्रेटवरती ॲक्ट होतो, पण स्वतः तो केमिकल रिॲक्शनमध्ये पार्ट घेणार नाही. तो फक्त काय करेल तर ह्या सेपरेट म्हणजेच सुक्रोजचं ब्रेकडाऊन करेल आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार करेल आणि परत तो एन्झाईम काय होईल तर सेपरेट होईल, लक्षात येते. आता सेपरेट झाल्यानंतर तो परत दुसऱ्या सुक्रोज किंवा सबस्ट्रेटला जाऊन अटॅच होईल, लक्षात येते का. म्हणजे ॲक्टिव्हिटी एन्झाईमची तशीच राहणार आहे, फक्त प्रोडक्ट इथून तयार होत राहणार आहेत. मग ह्यालाच आपण काय म्हणतोय तर लॉक अँड की मॉडेल. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, एन्झाईम इथे लॉक म्हणून ॲक्ट होतोय आणि सबस्ट्रेट इथे की म्हणून ॲक्ट होतोय. दोघांमध्ये रिॲक्शन होते, कॉम्प्लेक्स तयार होतोय आणि ब्रेकडाऊन होतोय नंतर सबस्ट्रेटचं, म्हणजेच प्रोडक्ट तयार होतोय, ज्यालाच आपण लॉक अँड की मॉडेल म्हणतो. लक्षात आलं, साधा सोप्पा कन्सेप्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट मॉडेल जे आहे त्याला इंड्यूस फिट मॉडेल असं म्हटलं जातं. इंड्यूस फिट मॉडेल जर कन्सिडर केलं तर दिस वन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फ्लेक्झिबल मॉडेल. आता जे लॉक आणि की मॉडेल होतं ते नॉन फ्लेक्झिबल होतं. म्हणजे एन्झाईम जो आहे तो स्वतःचं स्ट्रक्चर बदलत नव्हता. पण इथे इंड्यूस फिट मॉडेलमध्ये जर कन्सिडर केलं तर जो एन्झाईम आहे तो सबस्ट्रेटप्रमाणे चेंज होत राहतो, हे लक्षात घ्या नेहमी. मग आता सगळ्यात पहिल्यांदा इंड्यूस फिट मॉडेल हे कोणी डिस्कवर केलं तर कॉशलँड नावाच्या सायंटिस्टने 1959मध्ये प्रपोज केलं की इंड्यूस फिट थेअरी त्यांनी सांगितली. मग त्या इंड्यूस फिट थेअरी म्हणजे काय तर विच स्टेट्स दॅट द अप्रोच ऑफ ए सबस्ट्रेट्स इंड्युसेस अ कन्फर्मेशनल चेंज इन द एन्झाईम. बघा, जसा सबस्ट्रेट आहे त्याच्याप्रमाणे एन्झाईमचं कन्फर्मेशन म्हणजे स्ट्रक्चर बदलत राहतं, लक्षात येते. आता हे आपण डायग्रामनी बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे बघा, एन्झाईम आणि सबस्ट्रेट कंबाईन झालेले आहेत, बरोबर. इथं एन्झाईम आहे, हा सबस्ट्रेट आहे, हे कंबाईन झालेले आहेत. आता हे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होतं. कॉम्प्लेक्स तयार होत असताना नेहमी लक्षात ठेवा जो एन्झाईम आहे तो स्वतःला चेंज करून घेतोय,
लक्षात येते का बघा, हा एन्झाईम आहे, हा सबस्ट्रेट आहे, आणि इथे सुद्धा एन्झाईम काय करतोय तर स्वतःला असं चेंज करून घेतोय जेणेकरून सबस्ट्रेट त्याच्यामध्ये फिट बसेल. म्हणजेच म्हणून ह्याला फ्लेक्झिबल मॉडेल असं पण म्हटलंय, कारण इथं एन्झाईमचं स्वतः स्ट्रक्चर बदलतोय डिपेंडिंग अपॉन द सबस्ट्रेट. म्हणजे सबस्ट्रेट कशा प्रकारे आहे तशा प्रकारे एन्झाईम चेंज होतो. एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होईल आणि मग एन्झाईम वेगळा होईल, प्रोडक्ट वेगळं होईल. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट मिळेल, एन्झाईम सेपरेट होईल. लक्षात येतं का बघा, ह्यालाच आपण कॉम्प्लेक्स फ्लेक्झिबल मॉडेल म्हणतोय. म्हणजे इथे काय थोडक्यात तर एन्झाईम सबस्ट्रेटप्रमाणे ते जे स्ट्रक्चर चेंज करतोय म्हणून ह्याला फ्लेक्झिबल मॉडेल असं पण म्हटलं जातं. आणि लॉक अँड की मॉडेलमध्ये आपण काय बघितलं की इथे जो एन्झाईम आहे तो स्ट्रक्चर बदलत नाही आहे. कळते, प्रोडक्ट तर तयार करणारच आहे पण स्ट्रक्चर न बदलता. लक्षात येते, म्हणजे हे नॉन फ्लेक्झिबल आहे. पण इंड्यूस फिट मॉडेल जर कन्सिडर केलं तर दिस वन इज अ फ्लेक्झिबल मॉडेल. म्हणजेच एन्झाईम हे स्ट्रक्चर बदलतो डिपेंडिंग अपॉन द सबस्ट्रेट. साधं सोपं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला 2 मॉडेल लक्षात आले का बघा, ज्याला पहिलं आपण लॉक अँड की मॉडेल म्हटलं आणि कॉम्प्लेक्स फ्लेक्झिबल मॉडेल म्हटलं. म्हणजेच काय तर हे दोन्हीसुद्धा मॉडेल काय आहेत तर मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ॲक्शन कशी होते हे सांगतात. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट वन पॉईंट आपण बघणार आहे फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाईम ॲक्टिव्हिटी. बघा, असे कोणते कोणते फॅक्टर्स आहेत जे एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीला अफेक्ट करतात. मग असे बरेचसे फॅक्टर आहेत जे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी एकतर वाढवतात तरी नाही तर कमी तरी करतात. मग सगळ्यात पहिल्यांदा आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. आता नेहमी लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट हे जर फॅक्टर कन्सिडर केलं तर एक साधारण तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते मी. बघा आता, फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडे 5 एन्झाईम्स आहेत, बरोबर. आता ह्या 5 एन्झाईममध्ये किंवा आपण असं कन्सिडर करू की 10 एन्झाईम्स आहेत. ह्या 10 एन्झाईम्समध्ये जर आपण सुरुवातीला 2 सबस्ट्रेट टाकले तर काय होईल रे, एन्झाईम आणि सबस्ट्रेटची ॲक्टिव्हिटी वाढणार आहे. बरोबर, म्हणजे त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होणार आहे, ॲक्टिव्हिटी वाढणार आहे, म्हणजेच व्हिलॉसिटी वाढणार आहे. लक्षात येते का बघा, साधं सोपं आहे. म्हणजेच व्हिलॉसिटी वाढणार आहे एन्झाईमची. बरोबर, एन्झाईमची व्हिलॉसिटी वाढणार आहे, कारण इथं काय आहे तर एन्झाईम खूप आहेत आणि 2च सबस्ट्रेट आहे, त्याच्यामुळे एन्झाईम जास्त ॲक्टिवली ते काम करणार आहे. आता ह्यामध्ये ह्या 10 जे काही एन्झाईम्स आहेत त्याच्यामध्ये मी अजून 4 सबस्ट्रेट टाकले तरीसुद्धा एन्झाईमची ॲक्टिव्हिटी काय होणार आहे किंवा व्हिलॉसिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर मी 10 परत अजून 5 ॲड केले सबस्ट्रेट, म्हणजे लक्षात येते का बघा, सुरुवातीला मी 2 सबस्ट्रेट टाकले, 10 एन्झाईम होते, ॲक्टिव्हिटी वाढली. परत मी 4 सबस्ट्रेट टाकले, 10 एन्झाईम होते, ॲक्टिव्हिटी वाढली, म्हणजेच व्हिलॉसिटी वाढली. लक्षात येते, म्हणजे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढली. आता 10 एन्झाईम आहेत, 10 सबस्ट्रेट आहेत, तरीसुद्धा काय होणार आहे, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी इन्क्रीजच होणार आहे, म्हणजे व्हिलॉसिटी इन्क्रीज होणार आहे. पण आता पुढे जाऊन आता हे 10 एन्झाईम आणि 10 सबस्ट्रेट आहेत, बरोबर. एन्झाईमची ॲक्टिव्हिटी काय होणार आहे, जास्त ॲक्टिव्ह होणार आहेत एन्झाईम. पण अजून जर 2 सबस्ट्रेट मी ह्याच्यामध्ये ॲड केले ह्या एन्झाईममध्ये तर मात्र काय होणार आहे तर एन्झाईमची जी ॲक्टिव्हिटी आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे. लक्षात येते का बघा, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कॉन्स्टंट राहणार आहे, कारण आता एन्झाईमच उरलं नाही आहे सबस्ट्रेटला अटॅच होण्यासाठी. लक्षात येते, मग त्याच्यामुळे एन्झाईमची ॲक्टिव्हिटी काय होणार आहे तर कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट म्हणजे सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याच्यावरून एन्झाईमची ॲक्टिव्हिटी ठरणार आहे. जर जास्त सबस्ट्रेट झालं, लिमिटच्या बाहेर गेलं तर मात्र एन्झाईमची ॲक्टिव्हिटी किंवा व्हिलॉसिटी ही कॉन्स्टंट राहणार आहे, जी की आपल्याला ग्राफवरून स्टडी करायला मिळते. बघा आता इथं ग्राफ जर कन्सिडर केला तर हा ग्राफ प्लॉट केलेला आहे, तर त्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय इथं तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन दिसतंय, बरोबर. आणि इकडे व्हिलॉसिटी आहे, म्हणजेच काय तर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी आहे म्हणून आपण. बघा आता सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन जसं इन्क्रीज होईल तसं तसं व्हिलॉसिटी पण काय होणार आहे, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे, बरोबर. आणि त्याच्यामुळे आपल्याला असा ग्राफ पॅराबोला मिळतो आहे, बरोबर. म्हणजेच हे ABC पॉईंटला काय मिळते तर आपल्याला ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होताना दिसते आहे. पण कधीपर्यंत तर मॅक्झिमम लेवलपर्यंत. म्हणजे जसं की मी सांगितलं की 10 एन्झाईम आहेत, 10 सबस्ट्रेट आहेत, बरोबर. तर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी मॅक्झिमम असणार आहे, लक्षात येते. पण त्याच्यावर जर मी अजून सबस्ट्रेट टाकले तर मात्र काय होणार आहे तर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी कॉन्स्टंट राहणार आहे. लक्षात येते, कॉन्स्टंट राहणार आहे. मग आता इथे
के एम म्हणजे काय तर बघा, व्ही मॅक्स म्हणजे मॅक्झिमम विलॉसिटी आणि हाफ व्ही मॅक्स म्हणजे विलॉसिटीच्या निम्म, ज्याला आपण हाफ व्ही मॅक्स म्हणतोय. आणि एस म्हणजे आपण काय म्हणतोय तर सबस्ट्रेट म्हणतोय, सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. मग के एम मीन्स वॉट, तर के एम मीन्स नोन ॲज मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट. ह्या के एमला काय म्हणलं जातं, मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट, जे की कसं डिफाईन केलं जातं बघा, इट इज डिफाईन ॲज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन टू प्रोड्यूस हाफ ऑफ मॅक्झिमम विलॉसिटी इन अन एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शन. म्हणजे के एम व्हॅल्यू म्हणजे काय तर मॅक्झिमम विलॉसिटी जी आहे त्याच्या हाफ जर आपण केली, आता फॉर एक्झाम्पल मॅक्झिमम विलॉसिटी ही 100 आहे, त्याच्या हाफ जर आपण केली म्हणजे 50, तर 50 हे काय येणार आहे तर के एम व्हॅल्यू येणार आहे. म्हणजेच ज्याला मायकेलिस मेंटेन कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला असं लक्षात येईल की सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन वाढलं की एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढतीये, पण कधीपर्यंत तर एक ठराविक लेवलपर्यंत, नंतर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी ही कॉन्स्टंट राहणार आहे. लक्षात येते. म्हणजे एन्झाईम जर एकदा संपले तर सबस्ट्रेट किती जरी तुम्ही ॲड केला तरी एन्झाईम जी ॲक्टिव्हिटी कॉन्स्टंटच ठेवणार आहे, इन्क्रीज करणार नाही आहे. ठराविक लेवलपर्यंतच काय होणार आहे म्हणजे मॅक्झिमम विलॉसिटी राहणार आहे एन्झाईमची, ज्यालाच आपण व्ही मॅक्स म्हणतोय. साधा सोप्पा कन्सेप्ट आहे. आता जर लो के एम व्हॅल्यू जर आपण कन्सिडर केली, म्हणजे लो के एम व्हॅल्यू जर कन्सिडर केली तर इट इंडिकेट्स अ स्ट्रॉंग ॲफिनिटी बिटवीन एन्झाईम अँड सबस्ट्रेट. बघा, लो के एम व्हॅल्यू काय दर्शवते तर स्ट्रॉंग ॲफिनिटी दाखवतात. कोणाबद्दल तर एन्झाईम आणि सबस्ट्रेटमध्ये किती स्ट्रॉंग ॲफिनिटी आहे हे आपल्याला कळतं. पण हाय के एम व्हॅल्यू जर केली आपण कन्सिडर तर मात्र इथे काय होते तर इट इंडिकेट्स अ वीक ॲफिनिटी बिटवीन एन्झाईम अँड सबस्ट्रेट. बघा, साधं सोपं आहे. के एम व्हॅल्यू म्हणजे आपण काय म्हणतोय तर नेहमी व्ही मॅक्सच्या नेहमी अर्धी म्हणजे के एम व्हॅल्यू असते, बरोबर. आता लो के एम व्हॅल्यू असेल तर आपल्याला लक्षात येईल की एन्झाईम आणि सबस्ट्रेटची ॲफिनिटी खूप एकमेकांना इंटरॅक्ट होण्याची खूप जास्त आहे. पण जर हाय के एम व्हॅल्यू कन्सिडर केली तर एन्झाईम आणि सबस्ट्रेटची ॲफिनिटी ही वीक होत जाते हळूहळू. म्हणजेच काय तर जेवढे जास्त तुम्ही सबस्ट्रेट टाकचाल आणि एन्झाईम जर कमी असतील तर काय होणार आहे तर ॲफिनिटी वीकच होणार आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला असं कळतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेटमध्ये म्हणजे सबस्ट्रेट हा सुद्धा फॅक्टर अफेक्ट करतो एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीला, ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल, बरोबर. त्यानंतर सेकंड फॅक्टर कोणता आहे तर एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन. आता एन्झाईम कॉन्सन्ट्रेशनमध्ये काय होतं आहे तर बघा, साधं सोपं आहे. आपण ग्राफमध्ये बघू. जर एन्झाईम नसेल, आता इथे टाईम दिलेला आहे, इथं प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. साधं सोपं आहे. एखाद्या सबस्ट्रेटमध्ये जर आपण एन्झाईमच टाकलं नाही, कळते, तर प्रोडक्ट फॉर्म होईल का रे? नाही होणार, बरोबर. म्हणजे एन्झाईम नाही, प्रोडक्ट नाही. आता हळूहळू ह्यामध्ये एन्झाईम जर आपण ॲड करत राहिलो, म्हणजे सुरुवातीला आपण 1 मल्टिप्लाय एन्झाईम म्हणजे 1x एन्झाईम टाकले, थोडेसे टाकले, बरोबर, तर काय होणार आहे प्रोडक्टची ॲक्टिव्हिटी हळूहळू वाढत जाणार आहे. म्हणजे एन्झाईम टाकलं की तो सबस्ट्रेट बरोबर रिॲक्ट करेल, प्रोडक्ट तयार होईल. त्यानंतर अजून डबल एन्झाईम टाकले की अजून डबल प्रोडक्ट तयार होतील. म्हणजे साधं सोपं आहे. तर एन्झाईम कॉन्सन्ट्रेशनवरून प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन ठरेल, बरोबर. म्हणजे जेवढे तुम्ही एन्झाईम ॲड करत राहाल तोपर्यंत तसे तसे प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. पण कधी? ह्यालासुद्धा काही सर्टन लिमिट्स आहेत, कळते. म्हणजे सर्टन अमाऊंटपर्यंतच प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. एकदा का सबस्ट्रेट संपलं ह्यातलं की प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे, स्टेडी राहणार आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन जर आपण बघितलं तर एन्झाईम कॉन्सन्ट्रेशनसुद्धा अफेक्ट करतं एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीला. एन्झाईमचं कॉन्सन्ट्रेशन खूप एन्झाईम झाली आणि सबस्ट्रेटच नाही तर प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, ऑब्वियसली कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे होणारच नाही परत प्रोडक्ट फॉर्म. लक्षात येते. साधा सोप्पा कन्सेप्ट आहे. हा झाला सेकंड फॅक्टर. आता तिसरा फॅक्टर काय तर टेम्परेचर. आता त्यासाठी डायग्राम बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. टेम्परेचरसुद्धा काय करतं तर एन्झाईम ॲक्टिव्हिटीला अफेक्ट करतं. कसं काय बघता. आता साधं सोपं आहे. मागच्या वेळेसच मी तुम्हाला सांगितलं प्रॉपर्टी सांगताना की एका ठराविक टेम्परेचरलाच एन्झाईम काम करत असतात किंवा ॲक्टिव्ह असतात. जसं की बघा, आता इथे ग्राफ तुम्हाला प्लॉट झालेलं दिसतं. इथं टेम्परेचर आहे, इथं इन्क्रीज इन एन्झाईम ॲक्टिव्हिटी आहे. आता इथं जर तुम्ही नीट बघितलं तर हा ग्राफ कसा गेलेला आहे तर असा कर्व तयार झालेला आहे. आणि ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजे कुठे तर साधारण 20 ते 40 असं आपण कन्सिडर करू. 20 ते 40 हे जर टेम्परेचर कन्सिडर केलं तर ह्याला ऑप्टिमम टेम्परेचर आपण म्हणतोय. आणि इथे जी एन्झाईम ॲक्टिव्हिटी आहे, आता इथं तुम्हाला बघायला मिळेल हळूहळू एन्झाईम ॲक्टिव्हिटी इथं इन्क्रीज झालेली आहे आणि परत 40च्या पुढे एन्झाईम ॲक्टिव्हिटी डिक्रीज झालेली आहे. लक्षात येते. म्हणजेच काय तर टेम्परेचरसुद्धा एन्झाईम ॲक्टिव्हिटीला अफेक्ट करतं. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, 20 to 40
हे जर आपण टेम्परेचर बघितलं तर ह्याला आपण ऑप्टिमम टेम्परेचर म्हणतो आहे, जिथं जास्त एन्झाईम ॲक्टिव्ह असतात. आणि 20च्या बिलो हे काय असणार आहेत, एन्झाईम इनॲक्टिव्ह होणार आहेत. आणि जर 40च्या वरती ते गेले किंवा 60च्या वरती जर टेम्परेचर गेलं तर मात्र हे एन्झाईम काय होणार आहेत, डिनेचर्ड होणार आहेत. म्हणजेच काय तर ते मरणार आहेत, डिस्ट्रॉय होणार आहेत. कसं कळतं आहे, कारण एन्झाईम म्हणजे आपण काय म्हणतो आहे, अमायनो ॲसिड म्हणतो आहे. म्हणजेच अमायनो ॲसिड जर जास्त टेम्परेचरला आपण देत असेल त्याला, तर काय होणार आहे, ते अमायनो ॲसिड ब्रेकडाऊन होणार आहेत किंवा त्यांच्यामधले बॉन्ड ब्रेक होणार आहेत. त्याच्यामुळे एन्झाईम सगळे मरणार आहेत, डिस्ट्रॉय होणार आहेत. लक्षात येते, म्हणजे एका ठराविक टेम्परेचरलाच एन्झाईम काय करणार आहेत, ॲक्टिव्ह राहणार आहेत. म्हणजे अशा प्रकारे टेम्परेचरसुद्धा एन्झाईम ॲक्टिव्हिटीला अफेक्ट करतं. साधा सोपा कन्सेप्ट आहे, कळलं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे इफेक्ट ऑफ pH. सिमिलरली बघा, टेम्परेचर जसं अफेक्ट करतं तसंच pHसुद्धा एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीला किंवा एन्झाईमला कॅटलाइज करण्याचं काम करतं, ज्यालाच आपण ऑप्टिमम pH म्हणतो. हे सुद्धा आपण आपल्याला प्रॉपर्टीमध्ये झालेले. आता ह्यामध्ये सुद्धा ग्राफ दाखवलेला आहे बघा pHचा. आता ही ते pH आहे, बरोबर. आणि इथं रेट ऑफ एन्झाईम ॲक्टिव्हिटी आहे बघा. आता हळूहळू जसा pH इन्क्रीज होत जाईल, आता इथं ऑप्टिमम pH आहे, बरोबर. म्हणजे ठराविक pHलाच एन्झाईम काय होणार आहेत, तर ॲक्टिव्ह होणार आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की काही एन्झाईम जे आहेत ते फक्त ॲसिडिक कंडिशनमध्येच ॲक्टिव्ह राहतात, काही एन्झाईम जे आहेत ते बेसिक कंडिशनलाच ॲक्टिव्हिटी दाखवतात. म्हणजेच काय तर हे जे एन्झाईम्स आहेत तर ह्यांची ॲक्टिव्हिटी ते ठराविक pHलाच दाखवतात. लक्षात येते, ज्यालाच आपण ऑप्टिमम pH म्हणतो. साधं सोपं आहे, म्हणजे pHचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे किंवा इफेक्ट pHचा हा एन्झाईम ॲक्टिव्हिटीवरती पण अफेक्ट करतो. लक्षात आलं, साधा सोपा कन्सेप्ट आहे. आणि नेक्स्ट वन इज अदर सबस्टन्सेस. असे बाकीचे पण काही सबस्टन्सेस आहेत जे एन्झाईम ॲक्टिव्हिटीला अफेक्ट करतात. जसं की बघा, काहीतरी फॉर एक्झाम्पल सेल आहे, बरोबर. आता इथे आपण कन्सिडर करू की ही सेल आहे. आता सेलमध्ये खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन चालतात, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ह्या सेलमध्ये जर एखादी केमिकल रिॲक्शन चालली आहे, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल हा सबस्ट्रेट आहे, हा एन्झाईम आहे, एकमेकांना जॉईन झाले आणि ह्यांच्यापासून आता प्रोडक्ट तयार होणार आहे. तर प्रोडक्ट तयार होण्यासाठी इथे जर अजून एक ॲक्टिवेटर आला, म्हणजे एखादा सबस्टन्स हा ॲक्टिवेटर म्हणून ॲक्ट होतो. म्हणजेच काय तर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी वाढवतो, म्हणजेच काय तर केमिकल रिॲक्शनचा रेट वाढवतो. लक्षात येते. मग हा ॲक्टिवेटर काय करत असतात, तर नेहमी लक्षात ठेवा, ॲक्टिवेटर जे असतात दे आर द इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस विच इन्क्रीज एन्झाईम ॲक्टिव्हिटी. लक्षात आलं, म्हणजे ॲक्टिवेटर जर एन्झाईम आणि सबस्ट्रेट बरोबर जाऊन कंबाईन झाला तर केमिकल रिॲक्शन किंवा एन्झाईमची ॲक्टिव्हिटी ते इन्क्रीज करतात. म्हणजे काही सबस्टन्सेस सेलमध्ये असे आहेत जे ॲक्टिवेटर म्हणून ॲक्ट होत असतात आणि काही सबस्टन्सेस असे आहेत जे इनहिबिटर म्हणून ॲक्ट होत असतात. इनहिबिटर म्हणजे काय तर आता इथं सबस्ट्रेट आणि एन्झाईमचं कॉम्प्लेक्स तयार झाले आणि तिथे जाऊन जर इनहिबिटर अटॅच झाला तर मात्र काय होणार आहे, तर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी ते स्टॉप करणार आहेत किंवा रिड्यूस करणार आहेत. लक्षात आलं, म्हणजे ॲक्टिवेटर आणि इनहिबिटर असं लक्षात ठेवा. ॲक्टिवेटर काय करतील तर नेहमी एन्झाईमची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करतील आणि इनहिबिटर काय करतील तर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी डिक्रीज करतील. साधा सोपा कन्सेप्ट आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन्झाईम, टेम्परेचर, pH हे सगळे फॅक्टर सोडून अजून काही असे सबस्टन्सेस आहेत सेलमध्ये जे एन्झाईमची ॲक्टिव्हिटीला अफेक्ट करतात. लक्षात आलं, साधा सोपा कन्सेप्ट आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला समजलं असेल की आत्तापर्यंत आपण काय बघितलं की मेकॅनिझम ऑफ एन्झाईम ॲक्शन बघितलं, ज्याच्यामध्ये आपण 2 मॉडेल बघितले, लॉक अँड की मॉडेल आणि इंड्यूस फिट मॉडेल. त्यानंतर फॅक्टर्स कोणते कोणते आहेत जे एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीला अफेक्ट करतात हे आपण आत्ता स्टडी केलं, बरोबर. जर ह्यामध्ये काही तुम्हाला डाऊट असेल तर मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा आणि जर डाऊट नसेल तर लाईक करा, शेअर करा. ओके. इन अ नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट सेकंडरी मेटाबोलाइट्स. ओके, थँक्यू.